नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज संत गाडगे महाराज यांचा जयंतीचा दिवस, जन्मदिवस. संत गाडगे बाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक अशिक्षित असूनही समाज प्रबोधनाचं काम करून शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे विदर्भातले संत गाडगे महाराज यांच्या नावाचं विद्यापीठ उभं राहतं अमरावतीमध्ये, ही फार विशेष, महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. तसं तर विदर्भाच्या भूमीने संत महंत यांची महाराष्ट्राला दिलेले आहेत. उदाहरणार्थ संत गाडगे बाबा तर आहेतच, शिवाय संत तुकडोजी महाराज, त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख, एक मोठे नेते, ही अतिशय गुणी माणसं ह्या विदर्भाने महाराष्ट्राला दिलेली आहे. तर आज ज्यांची जयंती आहे संत गाडगे बाबा यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. तर संत गाडगे बाबा हे यांचं खरं नाव आहे डेबू. लहानपणी त्यांना डेबू म्हणत असत. तर त्यांचा जन्म आहे तो 23 फेब्रुवारी 1876 साली अमरावती जिल्ह्यातील सुरजी तालुक्यातील शेंडगाव येथे झालेला आहे. त्यांच्या त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी आणि आईचं नाव सखुबाई परीट. म्हणजे व्यवसायाने किंवा समाजाने ते परीट समाजातले होते म्हणून, परंतु जानोरकर हे त्यांचं आडनाव होतं. म्हणजे डेबू झिंगराजी जानोरकर असं त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचे वडील हे व्यसनाधीन असल्यामुळे डेबू लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मग आईने एकट्या डेबूला घेऊन आपलं माहेर मूर्तिजापूर येथे दापुरे या गावी आपल्या भावाच्या घरी म्हणजे माहेरी गेल्या. त्यांचे मामा चंद्रभान हे मोठे शेतकरी होते आणि गुरेढोरे ते पाळत असत. म्हणजे काय म्हणतात त्याला, पशुपालनाचाही त्यांचा व्यवसाय होता. आणि मग हे गुरेढोरे पाळत मामाच्या घरी हे शेतीही करू लागले, आईला मदतही करू लागले. आणि तेव्हाही विदर्भामध्ये वेठबिगारी पद्धती, म्हणजे मजुरांना, शेतमजुरांना हे वेठबिगारी पद्धतीने वागवत असत आणि अतोनात त्यांच्याकडून कष्ट करत असत. डेबूजी आपल्या आईला शेतीमध्ये मदत करत, शिवाय सगळी गुरेढोरे मामांची घेऊन ते रानावनामध्ये गुरे हाकत असत. आणि अशातच ते गुराख्यांच्या संगतीमध्ये आले आणि अनेक गुराख्यांच्या संगतीमध्ये गुराखी लोक हे स्मशानामध्ये रात्रीची भजनं म्हणत असत. आणि ह्या भजनांच्या कार्यक्रमामुळे त्यांना भजनाचा नाद लागला. पुढे पुढे ह्याच गुराख्यांच्या भजनामध्ये देवकीनंदन गोपाला हे एक त्यांचं भजनाची सुरुवात करण्याची एक ओळ होती गद्याची, आणि तीच त्यांनी पुढच्या कीर्तनामध्ये त्यांनी ती ओळ देवकीनंदन गोपाला ही वापरायला त्यांनी सुरुवात केली. तर असं हे डेबूजी मोठे झाले आणि मग त्यांचे लग्न करण्याची वेळ आली. तर शिक्षण नाही, शिवाय स्वतःचं घर नाही, मामाच्या घरी राहतायत. तरी त्यांच्या मामांनी प्रयत्न करून 1892 मध्ये एक मोठे शेतकरी धनाजी खिल्लार यांची पुतणी यांची मुलगी कुंताबाई हिच्याशी त्यांचं लग्न लावून दिलं. डेबूजी आणि कुंताबाई यांचा संसार चालू झाला. त्याच्यानंतर त्यांना मुलंही झाली, 4 मुलं, 1 मुली, 1 मुलगा झाला. परंतु त्या मुलींच्या वर्षामध्ये, जेवणामध्ये त्यांनी अनेक सावकाराकडून कर्ज घेऊन ते उत्सव केले आणि त्यामुळे झालं काय, सावकारांनी त्यांना फसवलं आणि त्यांच्यावर कर्जाचं ओझं आणून ठेवलं. अतिशय शिक्षण नसल्यामुळे हे त्यांना कळलं नाही आणि मग तेव्हा मात्र त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि अतिशय काबाड कष्ट करून त्यांनी ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू ते कर्जही त्यांनी फेडलं. मग मात्र त्यांना उमगलं की शिक्षणाशिवाय काय पर्याय नाही, आपण शिकलेलो नाही, आणि त्यांनी शेवटी संन्यास घेतला, म्हणजे घराच्या बाहेर पडले. मग कीर्तनाचे असे ते कार्यक्रम करत असत. कीर्तनाचे कार्यक्रम करत असताना त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रम करत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करत लोक त्यांना ओळखू लागले आणि ओळखू लागल्याबरोबर त्यांना दान सुद्धा भरपूर येतं. त्या गावाच्या लोकांनी त्यांना भरपूर दान दिलं, परंतु ह्या दानाचा उपयोग त्यांनी धर्मशाळा, आश्रमशाळा किंवा शाळा बांधण्यासाठी केला. आणि त्यासाठी त्यांनी 1952 मध्ये संत गाडगे महाराज मिशनची स्थापना केली आणि अशा प्रकारे त्यांचं जे कार्य होतं समाज प्रबोधनाचं ते चालूच राहिलं. एवढंच नव्हे तर की फैजपूर येथे गांधीजींचं एक अधिवेशन होणार होतं. त्यावेळेस ते अधिवेशन होणारं जे मैदान आहे ते त्यांनी दिवसभर स्वच्छ झाडून साफ केलेलं आहे. ही त्यांची मोठी आठवण आहे. आणि शेवटी गांधीजी जरी
त्या सभेला हजर राहिले नव्हते, तरी वर्धा इथे जाऊन त्यांनी गांधीजींची भेट घेतली होती. कारण गांधीजी स्वच्छता गांधीजींना आवडत असे. गांधीजींची भेट घेतली आणि वर्ध्याच्या आश्रमामध्ये गांधीजींबरोबर त्यांनी भोजन केलेलं आहे, हातात भाकरी घेऊन. ही एक मोठं त्यांचं कार्य आहे. त्याच्यानंतर समाज प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा गाडगे महाराजांना अतिशय नावाजलेलं आहे. ते म्हणतात की गाडगे महाराजांचं शब्दचित्र रेखाटणं ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. प्र के अत्रे हे मोठे साहित्यिक यांनी सुद्धा गाडगे महाराजांचं वर्णन असं केलंय की सिंह पहावा वनात, हत्ती पहावा रानात आणि की गाडगे बाबा पहावेत कीर्तनात. अशा प्रकारे गाडगे बाबांचं कीर्तन हे कीर्तनाची आणि त्याच्यातून समाज प्रबोधनाची त्यांची जी ख्याती होती ती सगळीकडे पसरली. त्याच वेळेस त्यांना असं कळलं की बाबासाहेब हे जातीभेद, जाती अस्पृश्यता निवारणाचं काम करत आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांची आपण भेट घ्यावी. बाबासाहेबांची नाव कीर्ती सगळीकडे चालू असतानाच एक दिवस बाबासाहेबांचं भाषण चालू असताना ते त्यांना ऐकायला मिळालं. बाबासाहेबांनी त्यांना ओळखलं. हे बाबासाहेबांच्याही कानी आलं होतं की संत गाडगे महाराज, गाडगे बाबा हे मानवतावादी दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांचं प्रबोधन करत आहेत. ही कीर्ती त्यांनी ऐकलेली होती आणि त्या सभेमध्ये त्यांना ओळखलं आणि बाबासाहेबांनी त्यांना वरती बोलवलं स्टेजवर. त्यावेळेस त्यांनी खालूनच सांगितलं, माझी काही एवढी पात्रता नाही की स्टेज जवळ तुमच्या जवळ येऊन बसण्याची, तुम्हीच खाली या आणि माझ्या हाराचा स्वीकार करा. बाबासाहेबांनी स्वतः आदर केला त्यांचा, खाली जाऊन त्यांचा हार स्वीकार केला आणि पुन्हा आपलं भाषण स्टेजवर येऊन कंटिन्यू केलं. म्हणजे एकमेकांना रिस्पेक्ट, ही मोठी जी मानवतावादी जे पुरुष आहेत, महापुरुष आहेत, एकमेकांना अशा प्रकारे एकमेकांच्या कार्याचा रिस्पेक्ट करत असत. तर अशा प्रकारे गाडगे महाराजांचं हे कार्य चालू असताना एकदा 8 नोव्हेंबर 1946ला मांद्रे पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला सत्यनारायणची पूजा ठेवलेली होती आणि ह्या सत्यनारायणच्या पूजेला संत गाडगे बाबांचं कीर्तन ठेवलेलं होतं आणि त्यामुळे त्यावेळेस तोपर्यंत गाडगे बाबा खूप प्रसिद्ध झालेले होते. लाखो लोकांची गर्दी कीर्तन ऐकण्यासाठी झालेली होती आणि ह्या कीर्तनामध्ये ज्या सत्यनारायणची पूजा त्यांनी ठेवलेली होती त्या सत्यनारायणचेच त्यांनी अक्षरशः वाभाडे काढले म्हटलं तरी हरकत नाही. कारण सत्यनारायण हा कोणी देव बिव नसून फक्त हे भटा ब्राह्मणांचे हे रोजगार हमी योजना आहे, त्यांचं पोट भरावं म्हणून ही सत्यनारायण लग्न झाल्यावर, घर घेतल्यावर, कुठली पूजा केल्यावर, घराची जमिनीची पूजा करताना सत्यनारायण घाला आणि ब्राह्मणांना बोलवा आणि सगळी शिदोरी त्यांना द्या. म्हणजे ही त्यांची उदरभरणाची एक सोय त्यांनी केलेली आहे असं स्पष्ट सांगितलं. आणि ह्या कार्यक्रमाची ऑडिओ ही गव्हर्नमेंटकडे आजही आपल्याला आहे आणि ती ऐकायला मिळते. तर अशा प्रकारे ह्यांचं मोठं कार्य होतं. त्याचप्रमाणे अशी एक त्यांची आठवण आहे गाडगे महाराजांची की एकदा त्यांचं कीर्तन चालू असताना बाबासाहेबांना माहीत झालं की त्यांचं कीर्तन चालू आहे आणि बाबासाहेबांनी स्वतः एक कायदेमंत्री असताना, त्यावेळेस बाबासाहेब कायदेमंत्री होते स्वतंत्र भारताचे, आणि तिथे त्यांनी खाली बसून ते त्यांचं कीर्तन ऐकत होते आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये आपल्या देशाचा कायदामंत्री एक विद्वान ऐकायला आलेला आहे असं त्यांनी जाहीर भाषणामधून त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना खाली उतरून बाबासाहेबांना त्यांनी नमस्कार केलेला आहे. तर असे ही महान व्यक्ती संत गाडगे महाराज होते. गाडगे बाबांना जवळजवळ 4 मुली आणि 1 मुलगाही झालेला होता, परंतु जेव्हा त्यांनी संन्यास घेतला त्यानंतर त्यांनी कधीही घराकडे पाहिलं नाही. 12 वर्षांनी पुन्हा एकदा ते घराकडे तिथे आलेले आहेत, परंतु घरात न जाता त्याही गावामध्ये त्यांनी प्रबोधनाचा कार्यक्रम त्यांनी तिथे केलेला आहे. त्यानंतर एकदा त्यांच्या गावामध्ये प्रबोधन करत असताना त्यांच्या कानामध्ये एकाने एक बातमी येऊन सांगितली आणि त्यावेळेस ते म्हणाले प्रवचनातून की ऐकून घेतला आणि म्हणाले, असे कितीतरी गेले कोट्यानुकोटी, परंतु समोर बसलेल्या लोकांचं प्रबोधन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून इथे मी काही थांबत नाही. त्यावेळेस त्यांच्या मुलाच्या निधनाची बातमी त्यांना मिळालेली होती. असे हे संत गाडगे बाबा. परंतु जेव्हा बाबासाहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस त्यांनी मात्र संपूर्ण 14 दिवस आपलं अन्न पाणी सोडून दिलेलं होतं. तर एकदा बाबासाहेबांच्या कानावर बातमी गेली की संत गाडगे बाबा अतिशय आजारी आहेत म्हणून,
आणि म्हणून दिल्लीला त्यांना जाण्याचं काम होतं ते बाबासाहेबांनी रद्द केलं आणि महानंद स्वामी यांना घेऊन ते गाडगे महाराजांना हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. त्यावेळेस जाताना त्यांनी 2 ब्लँकेट सोबत घेतलेले होते. तर जेव्हा त्यांना कळलं की बाबासाहेब भेटायला आले त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतःच्या जवळची दस्तऐवज कागदपत्र त्यांनी बाबासाहेबांच्या हाती दिली आणि बाबासाहेबांना सांगितलं की साताऱ्यामध्ये खूप मोठी जमीन आहे आणि ही जमीन आहे ही तुमच्या कार्याला, तुम्ही शिक्षण कार्याला, आपल्याला माहिती आहे बाबासाहेब प्रकांड पंडित आणि अस्पृश्यांच्या जीर्णोद्धार शिक्षणाचा त्यांनी केलेला होता, ती जमीन तुम्ही ह्या तुमच्या शिक्षण कार्यासाठी वापरा असं म्हणून ती कागदपत्र, तो ऐवज आहे तो बाबासाहेबांच्या हाती दिला. बाबासाहेब त्याहूनही मोठे, बाबासाहेबांनी महानंद स्वामींच्या तर्फे कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याचे त्यांना बोलावून घेतलं आणि ती संपूर्ण ऐवज आहे तो त्यांच्या हाती दिला आणि तिथे आता सातारामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना म्हणजे गोरगरिबांसाठी आश्रम, शाळा, कॉलेजेस, वसतिगृह ही त्यांनी स्थापन केलं. म्हणजे असा हा त्यांच्या महापुरुषांच्या कार्याचा वारसा एकमेकांना देत ही माणसं अशी अजरामर झालेली आहेत असं म्हटलं तर काही हरकत नाही. असं हे गाडगेबाबांचं मोठं कार्य. आणि जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि हे त्यांना गाडगेबाबा महाराजांना कळलं त्यावेळेस गाडगे महाराजांनी अन्नत्याग केला जवळजवळ आणि जवळजवळ 14 दिवस अखंड दुःखामध्ये त्यांनी काढले आणि शेवटी 20 डिसेंबर 1956 वलगाव येथे त्यांना दवाखान्यात नेण्यात येत होतं आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये ते जात असताना त्यांना नेत असताना वलगाव जवळ पूर्णा नदीच्या ब्रिजवर त्यांनी बाबासाहेबांचं शेवटी अक्षरशः नाव घेत घेतच त्यांनी आपला देह ठेवला. तर अशा ह्या महान जी व्यक्ती आहे संत गाडगेबाबा यांचं जे कार्य आहे हे असं खूप अजरामर कार्य आहे. संत चोखामेळा पंढरपूरला त्यांचं जे संत चोखामेळा आश्रम आहे किंवा वसतिगृह आहे, शाळा आहे, हेही सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना दिलं होतं. ही एक आठवण माझी सांगायची राहून गेली. खरं म्हणजे त्यांना सगळं जे कार्य आहे हे बाबासाहेबांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. संत गाडगे महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट, अनेक गाणी सुद्धा संगीतकारांनी लिहिलेली आहेत, सिनेमाही काढलेले आहेत. आणि अशा या संत गाडगेबाबा महाराजांची आज जयंती आहे आणि त्यांच्या स्मृतींना त्यांना अभिवादन करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.